नमस्कार, नारकर ब्लॉग्समध्ये आधी तुमचं सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आहे। तर आज आहे दिनांक 4 ऑगस्ट आणि आज आपण जाणार आहोत कलागंधर्व आर्ट्स परेल वर्कशॉपमध्ये, कारण का तिकडून आज मल्हारी सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ सुरत या मंडळाची आज मूर्ती निघणार आहे। तीच मूर्तीचं आज आगमन आहे। तेच आज आगमन आपण कव्हर करण्यासाठी परेल वर्कशॉपला जाणार आहोत आणि हे आगमन असं बोलू शकतो मुंबईमधलं पहिलंच आगमन आहे, कारण का ह्याच्या अगोदर तर कधी आतापर्यंत मूर्ती कोणत्याच मंडळाची निघालेली नाहीये। हीच पहिली मूर्ती आहे परेल वर्कशॉपमधून निघणारी। तर चला तर मग जाऊया परेलला। आता वाजलेत 9, 11चा टायमिंग आहे, तर 11 वाजता तर मूर्ती बाहेर पडणार आहे। तर बघूया टाइम लागतोय ते। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। फायनली मी आता कार्यशाळेच्या बाहेर पोहोचलोच आहे परेलला। परेल वर्कशॉप कलागंधर्व आर्ट। इकडे बघू शकता खूप साऱ्या मूर्तीचे बॅनर वगैरे लागले। कोणत्या दिवशी कोणत्या मूर्ती निघणार आहेत त्याच मूर्तीचे सर्व बॅनर वगैरे लागले। तर एकच मूर्ती निघणार आहे मल्हारी सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ सुरतची। आज तर जास्त मूर्त्या नाही निघणार आहेत, जास्त करून 11 ऑगस्टलाच निघणार आहेत संडेला। तर आज एकच मूर्ती आहे। चला तर मग आतमध्ये आपण जाऊन बघूया किती काय वगैरे काम, किती वाजता टायमिंग निघणार आहे मूर्तीचा। चला तर मग आतमध्ये आपण जाऊ। आत्ता जस्ट वर्कशॉपच्या बाहेर आलेलो आहे। तोपर्यंत आतमध्ये गरम तर खूप होत होतं आणि मूर्तीचं काम अजून फिनिशिंग वगैरेचं काम खूपच बाकी आहे। तोपर्यंत मला हे माझे मित्र बेधुंद ढोलताशा पथक विलेपार्लेचे मित्र भेटले। तर त्या लोकांना थोडं बोललो विचारूया आज मुंबईमधलं सर्वात पहिलं आगमन आहे, तर ती लोक कसे एक्सायटेड आहेत का। तर मित्र, आज मुंबईमधलं सर्वात पहिलं आगमन आहे, तर तू एक्सायटेड आहेस का वाजवण्यासाठी? खूप एक्सायटेड आहे मित्रा, कारण की आपलं पहिलं वादन आहे। या वर्षीचं पहिलं वादन आम्हाला भेटलं, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आम्ही खूप प्रॅक्टिस केली आहे त्यासाठी आणि आम्ही खूप वाजवू, मजा करू आणि त्याच्यासोबत नाचू, गणपतीसोबत नाचू। हे बघा, ही लोक पण खूपच एक्सायटेड आहेत। त्याच्या बोलण्यावरनं समजतंय तो किती एक्सायटेड आहे, कारण का त्या लोकांनी सुद्धा महिनाभर प्रॅक्टिस केलेली आहे आणि ते प्रॅक्टिस आज त्या लोकांना पूर्ण मुंबईकरांना दाखवायची आहे। म्हणूनच ही लोक पण खूप एक्सायटेड आहेत वाजवण्यासाठी। चला तर मग आपण डायरेक्ट आता भेटूया आगमनाच्या टायमिंगला।
बघेल तेव्हा नुसता संशयच घेत असतो माझ्यावर. विश्वास नसेल ना तर आजपासून मला फोन करायचा नाही. जा बा, तुला आजपासून माझा त्रास नाही होणार.
आता तर आगमन असं झालेलं आहे. मूर्ती आता सुरतला जायला रवाना झालेली आहे. आपण पण आता घरी जाऊया, कारण का 11चा टायमिंग होता आणि निघाली मूर्ती 3 वाजता. 3-3:30ला मूर्ती निघाली, कारण का ते ह्याचं काम सर्व बाकी होतं, धोतर वगैरेचं काम बाकी होतं, फिनिशिंग वगैरे बाकी होती, म्हणूनच मूर्ती निघायला लेट झाला. मग आता मला पण खूपच लेट झाला आहे, बट जाऊन दे. बाप्पा येणार होते, बाप्पाला बघून खूप मन प्रसन्न झालं. तर आता घरी जाऊया आणि जेवण वगैरे करूया, कारण का अजून जेवलो नाही आहे. घरी जाऊन जेवण वगैरे करूया आणि हा ब्लॉग आता इथेच एंड करतो.